विनंती आहे, भजन करण्याकरता तुम्हाला स्पेशल वेळ मिळणारच नाही. आता जो वेळ मिळालाय त्या वेळेत भजन चालू करा. भजन कर बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. सर्वांनी जय हो. कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. भजन सुन, भजन सुन, भजन सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. महाराज भजन करण्याकरता स्पेशल वेळ मिळणार नाही. आता मिळाला, जो मिळाला त्याचा लगेच चान्स मारून. मला सांगा, आज कथा सुरू झाली, बरेच जण म्हणले आता पहिला दिवस आहे, मी उद्या जाईल, बसल्या घरीच. बरेच आता मला सांगा, आजचा दिवस गेला, आता उद्या त्यांच्याकरता आजचा दिवस येणार आहे का? त्यांनी लाख नाही, अख्खे महाराज भारताची भूमी जरी दिली, दान केली, की मला उद्याचा आजचा दिवस परत पाहिजे, येणार आहे का? नाही. गेला दिवस गेला, संपला. पुन्हा हा चान्स नाही. महाराज एवढे 7 दिवस आहे, 7 दिवस सप्ताह झाला, काला झाला, आणि काल्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही इथं येऊन म्हणले मला नाही टाळ्या वाजून भजन करायचं, जमल का? हा, घरी करू शकता तुम्ही, इथं करू शकता का? नाही. आणि जरी इच्छा झाली एकटीची जर येऊन इथं बसली तर अख्ख्या गावात चर्चा, बायको पागल झाली, एकटीच टाळ्या वाजवते, एकटीच भजन करते. कुठं म्हणले, जिथं मंदिराजवळ कथा होती त्या मंदिराजवळ एकटीच जाऊन उन्हात. नाही न्यायचे का तुम्हाला डायरेक्ट लातूरला? महाराज पुन्हा पुन्हा योग नाही, म्हणून संधीचं सोनं कला. 7 वर्ष कथा कीर्तन हा संधी आहे. आणि तसं महाराज खारोळा गाव तर अति पुण्यवान आणि पवित्र गाव आहे. या खारोळ्यामध्ये नेहमी हरिनाम सप्ताह, नेहमी शिवनाम सप्ताह, भगवंताची सतत कथा कीर्तन चालू राहतात. तर तुम्ही पुण्यवान आहात. आज पहिल्या दिवशी आलेले तर सगळ्या पुण्यवानच आहेत. कारण का, महादेव म्हणेल, माझ्या कथेला जी पहिल्या दिवशी हात राहिली, मी तिच्या घरातल्या प्रत्येक कामाला पहिल्या दिवसापासून राहील. आणि जी दुसऱ्या दिवशी पासून आली, मला सांगा, तुमच्या जर मुलीचं लग्न, पहिल्या मुलीचं लग्न, जर पहिल्या मुलीच्या लग्नाला जर एखादी पाहुणी आली नाही तर तुम्हाला तिचा राग येतो. ती म्हणली, पाहुणी म्हणली नाही मी दुसऱ्या पोरीच्या लग्नाला येते आणि ह्या पोरीच्या यायला जमणार नाही, राग येणार येतो का नाही राग? का म्हणले माझ्या पोरीचं लग्न आल्या नाही. मला सांगा, पाहुणीच्या घरी 3 जण तरी पहिल्या लग्नाला गेल्यानंतर तिला आनंद होतो, दुसऱ्या लग्नाला गेल्यावर आनंद होतो, तिसऱ्या लग्नाला आनंद होतो. एखाद्या दिवशी जर एखाद्या पोरीच्या लग्नाला गेले तर ती नाराज होती, बाकीच्या 2 लग्नाला आल्या नाही तुम्ही. तसं महाराज 7 दिवसाची शिवमहापुराण कथा आहे. जर जी म्हणून मी दुसऱ्या दिवशी जाईल, मी म्हणतो महादेव तिच्यावर नाराज होईल. महादेव म्हणतील, माझा पहिल्या दिवसाच्या करता आली नाही, दुसऱ्या दिवशी आली. महादेव म्हणतील, तू आता खुरपाला गेल्यानंतर, शेतात गेल्यानंतर मी पहिल्या संकटात तुझ्याकडे धावून येणार नाही. म्हणून इथं बसणाऱ्याला आजपासून माझा महादेव वर्षभर तुमच्या सोबत, पहिल्या दिवसापासून, पहिल्या कामापासून. आता घरी राहिले त्यांचं काय करायचं? जाऊ दे, आपण त्यांच्याकरता प्रार्थना करू. महादेव नाही आले काय करणार? घरी लेकर, बकर, डुकर, घरी काय साधी परेशानी आहे काय?
ज्यावेळी शौनकादी 88,000 ऋषीने सूत महाराजांची महाराज स्तुती केली आणि शास्त्र म्हणतं मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक तरी श्लोक यावा. गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपतीच्या एखाद्या तरी श्लोकाने गणपतीची स्तुती करावी. म्हणले नाही जास्तीचे काही श्लोक आले तर म्हणले गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक तरी कोणता तरी श्लोक. देवीच्या मंदिरामध्ये गेले म्हणले देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देवीचा एक तरी श्लोक यावा. म्हणले जास्ती नाही आले तरी चालेल, एखाद्या तरी श्लोकाने तिची स्तुती करता यावी. कारण का म्हणले देवाला स्तुती अतिप्रिय आहे. जेव्हा जेव्हा महाराज राक्षसावर संकट आलं, जेव्हा जेव्हा भक्तावर संकट आलं त्यावेळी धावा देवाचा केला. स्तुती प्रिय देव आहे, भगवंत स्तुती प्रिय आहे. आणि शास्त्र सांगतं स्तुती करायची झाली तर देवाची सोडून कोणाची स्तुतीच करू नये. म्हणून भगवान विष्णूकडे गेल्यानंतर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै मकाराय नमः शिवाय. देवीच्या मंदिरामध्ये गेले म्हणले जास्तीचे काही श्लोक नाही. म्हणले एका जरी श्लोकामध्ये स्तुती केली. तुम्ही मला महाराज मग आम्हाला तर वाचता येत नाही, संस्कृत श्लोक म्हणता येत नाही, दोन्ही माणसं काय करणार, आम्ही शिकलेलो नाही, वाचता लिहिता येत नाही, आता आम्ही कसे श्लोक म्हणावे. शास्त्र म्हणतं ज्यांना श्लोक म्हणता येत नाही त्याने देवी समोर ज्यावेळी जाता, देवासमोर ज्यावेळी जाता त्यावेळी त्याने गरुड घंटा जरी वाजवला तर म्हणले सर्व स्तोत्र म्हणल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. कोणता घंटा आपल्या मंदिरामध्ये, कोणता घंटा म्हणून गरुड घंटीचं महत्व आहे. आपल्याकडे कोणती घंटी असते मंदिरात? गरुड घंटी. याची खूप मोठी कथा आहे. ज्याला वाचता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला स्तोत्र गाता येत नाही त्याने गरुड घंटी देवासमोर वाजवावी. म्हणले काय होतं, ज्या देवासमोर गरुड घंटी वाजवता त्या देवाचं स्तोत्र गायल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता तुम्ही म्हणाल बरं सोपं झालं, पाठ करायची काही गरज नाही. ज्याला वाचता येत नाही त्याच्यासाठी आज ज्या सुजी महाराजांचं आगमन झालं त्यावेळी शौनकादी 88,000 ऋषीने सुतांची स्तुती केली. आणि ज्यावेळी स्तुती केली त्यावेळी शौनकादी 88,000 ऋषीने सुत भगवंताकडे प्रार्थना केली. म्हणले कलियुगाचं प्रागट्यकरण होतं. या कलियुगामध्ये म्हणले आम्हाला देवाच्या विषयी माहिती सांगा, महादेवाच्या पूजेचं विधान सांगा. शिवमहापुराण कथा श्रवण केल्यानंतर, महालीला श्रवण केल्यानंतर काय प्राप्त होईल आणि महादेवाला प्रसन्न करण्याकरता सगळ्यात सोपा आणि सरळ उपाय काय. आणि माझी कळकळीची विनंती आहे, जगाला प्रसन्न करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. हे जग स्वार्थ साधला की तुमच्यावर नाराज होणार म्हणजे होणार, ही जगताची रीतच आहे.
आणि आमचं तुमचं आयुष्य याला प्रसन्न कर, त्याला प्रसन्न कर, त्याला खुश कर, याला खुश कर, हा खुश राहायला पाहिजे, तो खुश राहायला पाहिजे. एक सांगू, फक्त एकाला खुश करा सगळे खुश राहतील. कोण? म्हणले माझ्या भगवंताला खुश करण्याचा प्रयत्न करा, बाकीचे बरोबर खुश राहतात. नेमकं उलट आहे महाराज. आपण मला सांगा, झाड जर हिरवगार ठेवायचं असेल तर म्हणले शेंड्याला पाणी मारून जमतं का? म्हणले रोज 500 मोटर चालू आहे. कशावर? शेंड्यावर, खोड, आणि म्हणले मुळाला पाणीच जाऊ देत नाही. झाड हिरवं राहील का? झाडाला जर हिरवं ठेवायचं असेल तर म्हणले मुळाला पाणी घालावं लागेल. तसं या जगताला जर खुश करायचं असेल तर म्हणले जगतपित्याला खुश करावं लागेल. अगोदर जगतपिता, म्हणून देवाला खुश करण्याचं, माणसाला खुश करण्याचं एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जगाला आवडावेत म्हणून जगूच नका, तुम्ही देवाला आवडावेत. जगाला किती दिवस आवडणार आहे तुम्ही? आणखी जवळ येऊन बोलू का? जरा लवकर लक्षात येईल तुमच्या, जरा लवकरची जवळची भाषा. नवीन लग्न झाल्यानंतर जेवढी बायको नवऱ्याला आवडते तेवढी 10 वर्षाने आवडते. आता ही भाषा जरा लवकर लक्ष दे तुमच्या. नवीन लग्न झालं तेव्हा पहिल्याच फोनला पहिलीच रिंग गेली का फोन उचलता, हॅलो काय पावडर का, पावडर आणू का? आता 10 कॉल केले, ही पावडर संपलं, तो म्हणतो चुलीतली राख लाव, संपलं. जवळची भाषा याच्या करता लक्षात. जगताला खुश करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. माझ्या जगतपिता महादेवाला खुश करण्याचा प्रयत्न करा. अनेक सांगू, जग नाराज झालं तरी चालेल, आपल्यावर आपला देव नाराज नाही झाला पाहिजे. जग नाराज झालं तरी चालेल. भगवान शंकराला खुश करायचं. म्हणले महादेव कशाने खुश होतात? महादेव कशाने प्रसन्न होतात? म्हणले महादेव प्रसन्न तेव्हा होतात म्हणले जेव्हा महादेवाच्या गुणांवर भजन गातात, महादेवाची स्तुती करतात, महादेवाची कथा श्रवण करतात, त्याच्यावर महादेव खुश होतात. म्हणून 7 दिवसापर्यंत आपण ही जी कथा श्रवण करणार, ही कथा केवळ महादेवाला प्रसन्न करतात. म्हणून भगवंताला करण्याचा शास्त्रामध्ये कलियुगामध्ये सर्वात सोपा पर्याय म्हणले, कलियुगामध्ये केवळ भगवंत नाम साधनेने लवकर प्रसन्न होतो. म्हणले दुसरं कलियुगामध्ये कली कलियुगामध्ये भगवंताला प्रसन्न करण्याकरता म्हणले नामस्मरण. अनेक सांगू, कलियुगामध्ये सर्व झाली, भेसळ, राहण्यात भेसळ, माणसात भेसळ. तुम्ही म्हणाल माणसात काय भेसळ आहे? माणसात सुद्धा भेसळ आहे. तुम्ही म्हणाल कशी भेसळ आहे माणसात? मला सांगा, आता लग्न होताना आंतरजाती विवाह होऊ लागले, ही भेसळच. शास्त्राने याला भेसळ म्हटले. म्हणले जे धान्य खातो त्या धान्यात सुद्धा भेसळ आहे. टरबूज, आता मार्केटमध्ये टरबूज येतात महाराज, ते आदल्या दिवशी टरबूज एवढं इंजेक्शन दिलं का दुसऱ्या दिवशी